महाराष्ट्रासह देशाला हादरविणाऱ्या कलकत्ता येथे घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या तसेच बदलापूर येथे 2 चिमुरड्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ देशभरात निषेधाने होत असून आज चाळीसगाव शहरात शिवसेना उभाटा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने माननीय तहसीलदार चाळीसगाव यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात 22 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून पाहण्याचे आवाहन केले असून प्रत्येक भारतीय नागरिकांनी व्यावसायिकांनी आपल्या घराबाहेर अथवा दुकानाबाहेर काळा झेंडा लावून तसेच शालेय महाविद्यालयीन मुलामुलींना व शिक्षक शिक्षिका व शालेय काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त करावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी शिवसेना उभाटा गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी सौ संपताताई पाटील यांनी नेतृत्व करीत निषेध नोंदविला। नुकत्याच कलकत्ता इथे झालेली घटना असेल किंवा आत्ताच घडलेली बदलापूरची घटना अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे। आम्ही सगळ्या जणी अतिशय वेदनादायी अशा भावनेतून जात आहोत, कारण जे बेसिक मूलभूत गरज आहे ती पूर्ण होत नाहीये। सुरक्षेची आम्ही मागणी करतोय। घटना झाल्यावर काहीतरी करण्यापेक्षा घटना झाल्यावर कॅन्डल मार्च काढणे, आंदोलन करणे, निवेदन देणे ही वेळच नको यायला। यासाठी कठोर कारवाई झाली पाहिजे। आजपर्यंत अनेक घटना घडल्या, परंतु तसा धाक शासनाचा, प्रशासनाचा, लोकप्रतिनिधींचा, मुख्यमंत्री, गृहमंत्री सगळ्यांवर आमचा प्रश्नचिन्ह आहे की अशा घटना व्हायलाच नको, यासाठी आपण केलं काय? आणि हे जर होत नसेल तर आमच्या सगळ्या महिला मिळून आमची मागणी आहे की आम्ही मुलींना शाळेत पाठवायचं नाही का? आमच्या सुरक्षा करणारे आमचे डॉक्टर्स आणि त्या डॉक्टर्सवर अशी घटना घडते आणि तिचा जीव घेण्यात येतो, यापेक्षा वाईट काय असू शकतं? आणि याच्यावर कठोर कारवाई, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्याला मृत्यूच हेच उत्तर असू शकतं आणि आम्हाला सगळ्यांना आमची मागणी आहे की कठोर कारवाई झाली पाहिजे। घटना झाल्या नाही पाहिजे, याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे। नको, चॉकलेट नको, पैसे नको, फक्त शिदकची पाहिजे। तर दुसरीकडे या 2 घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। या कॅन्डल मार्चमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वरील अमानुष घटनांचा निषेध नोंदविताना केंद्र व राज्य शासनाचाही निषेध नोंदविला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवर जे वेगवेगळ्या पद्धतीने जे अत्याचार होत आहेत, उदाहरणार्थ मणिपूर, कलकत्ता, बांगलादेश, हिंदू महिलांना तिथे इतका त्रास दिला जातो आणि आता बदलापूर, कलकत्त्यामध्ये झालेल्या घटनेवर आज राज्य सरकार, केंद्र सरकार काहीही बोलत नाही। कधीपर्यंत आम्ही महिलांनी ह्या मेणबत्त्या जाळायच्या? तुमच्यात हिंमत असेल तर त्या आरोपाला आमच्या समोर उभे करा, आम्ही त्यांना जाळू। जर राज्य सरकार, केंद्र सरकारमध्ये नैतिकता नसेल तर त्यांनी हा राजीनामा द्यावा ह्या पदाचा। मी इतकंच बोलेन आणि या राज्य सरकारचा व केंद्र सरकारचा निषेध करते। महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढत आहे, तर आमचं मुख्यमंत्र्यांना हेच म्हणणं आहे का लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा लाडकी बहीण सुरक्षा योजना तुम्ही काढा। आम्हाला पैशांची गरज नाही आहे, आम्हाला सुरक्षेची गरज आहे। लहान मुलींवर शाळेमध्ये जे अत्याचार होतात हे अतिशय गंभीर बाब आहे आणि अशा नराधमांना फाशी झालीच पाहिजे। साप्ताहिक बसव भूमिकासह PBN 24 न्यूज साठी संपादक विजय गवळीसह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे, चाळीसगाव।